नमस्कार. जयद्रथ वध पर्व भाग 151. संजय पुढे सांगतो की तुमचे योद्धे त्या वृष्णी, अंधक आणि कुरु योद्ध्यांना ठार मारण्यासाठी मोठे उत्साहाने पुढे जातात. विजय आणि जनार्दनसुद्धा त्याच उद्देशाने त्यांच्यावर चाल करतात. त्यांच्या सोन्यांनी मढवलेल्या आणि व्याघ्र चर्माने सजवलेल्या रथातून त्यांची सगळी शस्त्र सज्ज होती. ते जोरजोराने युद्धाच्या ललकाऱ्या देत आक्रमण करतात. त्यांचे घोडेसुद्धा रागावल्यासारखे धावत होते. भूरिश्रव, सल, कर्ण, वृषसेन, जयद्रथ आणि कृप, त्याशिवाय मद्र देशाचा सल्य, द्रोणांबरोबर असे ते 8 जण अर्जुनाला भिडतात. ते 8 जण त्यांच्या बाणांचा भडीमार त्याच्यावर करत असतात. त्या 8 जणांच्या रथाचे घोडे निरनिराळ्या देशातील होते. काही पहाडी होते, तर काही नदीकाठचे होते, काही सिंध प्रांतातले होते. तुमचे कित्येक प्रामाणिक योद्धे दुर्योधनाला वाचवण्यासाठी अर्जुनाभोवती गराडा घालतात. ते मोठ्या मोठ्याने शंखध्वनी करत असतात. त्याचा अर्थ ते अर्जुनाला युद्धाचं आव्हान देतात. त्या नादाने सगळ्या दिशा दुमदुमून निघतात. ते पाहून प्रतिआव्हान म्हणून धनंजय आणि वासुदेव त्यांचे शंख वाजवतात. धनंजय देवदत्त तर कृष्ण पांचजन्य वाजवतो. त्याचा फार मोठा आवाज होतो आणि तो आवाज ऐकून कित्येकांच्या अंगावर शहारे उठतात. त्या आवाजाने भित्रे घाबरून जातात. शूरवीर लढण्याच्या मनस्थितीत जातात. त्यांना ते आव्हानही आवडतं. त्याशिवाय झांजा, ढोलकी, मृदुंग वाजवली जातच असतात. त्या युद्धाचं ते तर खरं पार्श्वसंगीतच होतं. त्यात भर म्हणून विविध देशातून आलेले राजे आणि त्यांचे सैनिक त्यांची वैशिष्ट्यपूर्ण वाद्य वाजवून त्यात भरही घालतात. एकंदरच वातावरण युद्धाचं असल्याचं जाणवतही असतं. तुझे कुरुसैन्य त्यांच्या हत्ती, घोडे, रथ आणि पाईक अशा सगळ्या दलांनी अर्जुनावर चाल करण्याच्या अवस्थेत असतात. दुर्योधन त्याच्या 8 सेनानींसह जयद्रथाच्या संरक्षणार्थ अर्जुनाचा परामर्श करण्यासाठी तयार होतात. अश्वत्थामा प्रथम वासुदेवावरच हल्ला करतो. 70 बाण मारतो. अर्जुन वेळ न घालवता अश्वत्थाम्याच्या ध्वजाच्या दांड्यावर आणि घोड्यांवर 3 लांब पल्ल्याचे बाण मारतो. तेही असे की ते खाली कोसळतात. अश्वत्थाम्याला तो 100 बाण मारतो. त्यानंतर पार्थ कर्णावर बाणांचा वर्षावच करतो. वृषसेनावर 3 बाण मारतो. अर्जुन सल्ल्याचा बावटा फाडून टाकतो. त्याचं धनुष्य तोडून टाकतो. सल्य दुसरं धनुष्य घेतो आणि 3 धारदार बाण पार्थावर मारतो. ते अर्जुनाला लागतात. भूरिश्रव पार्थाला 3 बाण मारतो. कर्ण 2 मारतो. वृषसेन 7 मारतो. जयद्रथ अर्जुनाला 70 आणि नंतर 3 बाण मारतो. कृप 10 मारतो. सल्य फाल्गुनीला 10 बाण मारतो. अश्वत्थामा 60 मारतो. त्यानंतर आणखीन 5ही मारतो. कृष्णाला 20 बाण मारतो. अर्जुन त्या 8नाही चपळाईने 12-12 बाण मारतो प्रत्येकी. ते फारच झपाट्याने तो करतो. त्यानंतर कर्णाला 12 आणि त्याच्या मुलाला 3 मारतो. पार्थ सल्ल्याचा तिरकमटाच मोडून टाकतो. सोमदत्ताच्या मुलाला 3 बाण मारतो. सल्ल्याला पुन्हा 3 मारतो. कृपांना 25 मारतो. जयद्रथाला 100 मारतो. पार्थ अश्वत्थाम्याला 70 बाण मारतो. भूरिश्रव कृष्णाच्या हातातील चाबूक उडवतो. अर्जुनाला ते 20 बाण मारतो. धनंजय त्या शत्रूंच्या गटावर शेकडो बाण मारत असतो आणि त्यांना बेजार करत असतो. इथेच आपण आपला 101वा भाग संपवणार आहोत. भाग 102. धृतराष्ट्र संजयाला विचारतात की अरे संजया, मला सांग सविस्तरपणे त्या 8 योद्ध्यांचं आणि अर्जुनाचे झेंडे कसे दिसत होते. त्यावर संजय सांगायला सुरुवात करतो आणि हेही सांगतो की त्याची माहिती तुम्ही नीटपणे ती ऐका. त्यांचे आकार, त्यांची नावं ती पण मी सांगणार आहे. त्या सगळ्या योद्ध्यांचे झेंडे खरोखरीच फारच सुंदर होते. त्यांना वेगळं एक तेज होतं. ते बहुतेक सोन्याच्या जरीने बनवलेले असावेत. त्या झेंड्यांच्या बाजूने आणखी लहान लहान बावटे शोभेसाठी लावलेले होते. त्यांच्या त्यामुळे सौंदर्यात भरच पडत होती. त्या बावट्यांचे रंग विविध होते. वारा आला की ते फडफडत, त्यामुळे ते खूप छान दिसायचे. अर्जुनाचा झेंडा त्याच्यावर कपीची मुद्रा होती. ती तर पाहणाऱ्याला भिववतच होती. त्या एका झेंड्याची भीती तुझ्या सैनिकाला जास्त होती, कारण त्यातून दैवी विलक्षण दिसणारे प्राणी अधूनमधून बाहेर येत होते. अश्वत्थाम्याच्या झेंड्यावर उगवता सूर्य दाखवलेला होता.
त्यालाही सोन्याचं जरी काम केलेलं होतं, त्यामुळे तुझ्या सैनिकांना प्रोत्साहन मिळत होतं. आधी रथाचा मुलगा कर्णाचा झेंडा हत्तीचं चित्र दाखवत होता. तो सुद्धा सोन्याच्या जरीने सुशोभित केलेला होता. त्यावर माळा लावलेल्या होत्या. वारा आला की तो हत्ती रथावर नाचत आहे असंच वाटायचं. द्रोणांच्या झेंड्यावर यज्ञकुंडाचे चित्र होतं. पांडवांचे दुसरे शिक्षक कृपाचार्य त्यांच्या झेंड्यावर वृषभ दाखवला होता. वृषसेनाच्या झेंड्यावर मोराचं चित्र होतं. त्याच्या जरीकामात रत्न आणि इतर मौल्यवान जवाहीर गुंतवलेले होते. त्या झेंड्यावरची मोराची अशी मुद्रा होती की जणू काही तो आत्ता ओरडणारच आहे. त्याचा झेंडा आणि त्याचा रथ पाहिला की देवांच्या सरसेनापती स्कंदची आठवण येते. त्याच्या झेंड्यावर सुद्धा मोर आणि नांगराचा फाळा असंच होतं. सोन्या चांदीच्या जरी तारीमुळे तो सूर्याच्या प्रकाशात विशेष तेजस्वी दिसत होते. सल्ल्याच्या झेंड्यावर अन्नपूर्णा देवता दाखवलेली होती. सिंधच्या राजाच्या झेंड्यावर चांदीच्या जरीने काढलेलं रानडुकराचं चित्र होतं. त्याला सोन्याचा हार घातलेला होता. असुरांच्या आणि देवांच्या युद्धात तसे चिन्ह असुरांनी वापरलेलं होतं. सोमदत्ताच्या मुलाच्या झेंड्यावर यज्ञवेदी दाखवलेली होती. त्यावरील जरी कामामुळे ती सूर्याच्या प्रकाशात फार चमकत होती. ती वेदी सोन्याने मढवलेली होती, जशी राजसूय यज्ञात असते. सल्ल्याच्या झेंड्यावर चांदीचा हत्ती दाखवलेला आहे. त्याच्या आत दोन्ही बाजूंना मोर होते. ते मोरही सोन्याचेच होते. तुमच्या सैन्याचा झेंडा एक शुभ्र हत्ती दाखवत होता, जसा काही ऐरावतच असावा. दुर्योधनाच्या झेंड्यावर रत्नजडीत हत्तीचं चित्र होतं. त्याच्या सुशोभित रथाला ते शोभतही होतं. त्या रथात तुमचा मुलगा तेजस्वी दिसत होता. ते झेंडे त्या रणभूमीत दिमाखाने फडकत होते. अर्जुनाचा झेंडा ज्याच्यावर कपी आहे त्याबरोबर अर्जुन तेजस्वी दिसत होता, जसं काही हिमालयातलं ते शिखरच असावं. त्या लढाईत पुढे काय झालं आता ते मी सांगणार आहे. तुमच्या बाजूचे योद्धे अर्जुनाला विरोध करण्यासाठी त्यांच्या आयुधांनी सज्ज असे पार्थाला अडवत होते. अहो, तुमच्या दुष्टपणामुळे अनेक चांगले योद्धे नाहक मारले जात होते. पार्थ त्याच्या गांडीवाने त्यांना यमाकडे पाठवत होता. तुमच्या चुकीच्या धोरणामुळे तुमचेच कितीतरी मुलगे आत्तापर्यंत मारले गेले ते बघा. त्याशिवाय असंख्य हत्ती घोडे मारले गेले आहेत, त्यांची तर गणतीच नाही. त्यांचं युद्ध सुरू झालं. कुंतीचा मुलगा कृष्णाच्या सारथ्यामुळे तिथे कमाल करत होता. तुझ्या सगळ्या एकत्र आलेल्या योद्ध्यांना तो एकटा पुरून उरत होता. हातात गांडीव घेतलेला अर्जुन खरोखरीच फारच सुंदर दिसत होता. जयद्रथाचा वध करण्यासाठी त्याला तुझ्या त्या 8 योद्ध्यांचा पराभव करावा लागणार होता. तो हजारो बाण त्यांना मारत होता. त्याच्या बाणांमुळे तुमचे योद्धे दिसत नव्हते, फक्त बाणांचा झोत तेवढा दिसत होता. योद्धे मोठ्यांदा ओरडून एकमेकांना साथ देत होते. मारा, पकडा, हाणा असे शब्द सारखे ऐकू येत होते. इथेच आपण आपला 102वा भाग संपवणार आहोत. भाग 103. धृतराष्ट्र विचारतात की पार्थाला जयद्रथ दिसल्यानंतर इतर पांचाल काय करतात? ते अश्वत्थाम्यावर हल्ला करतात का? त्यावर संजय म्हणतोय, त्या दुपारी जे युद्ध पांचाल आणि कुरूमध्ये झालं त्यात द्रोण त्यांचे मुख्य लक्ष ठरलेलं होतं. नेहमीप्रमाणे दोनही बाजूंनी बाणांचा वर्षाव चालू होता. ते एक भीषण युद्धच होतं. प्राचीन काळचे देव आणि असुरांच्या युद्धाची आठवण आणून देणारच होतं ते. सगळे पांचाल आणि पांडव द्रोणांच्या रथामागे लागलेले होते. ते त्यांची व्यूहरचना तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. द्रोणांना पकडणं हा एकच उद्देश त्यांचा होता. कैकेय योद्धा बृहत क्षत्र सतत बाणांचा वर्षाव करत द्रोणांच्या जवळ जात असतो. त्याचवेळी तुमचा क्षराधूर्ती बृहत क्षत्रीवर चाल करून जातो. ते पाहून छड्डीचा धृष्टकेतू क्षराधूर्तीकडे जातो त्याला अडवण्यासाठी, जसे महेंद्र असुरांच्या संवरावर गेलेले होते. ते पाहून तुमचा वीरधवन त्याच्यावर चाल करून जातो. राजा युधिष्ठिर त्यांच्या पलटणीचं नेतृत्व करत विजयासाठीच लढत होता. त्याला द्रोण विरोध करत होते. तुमचा मुलगा विकर्ण नकुलावर चाल करतो. तुमचा दुर्मुख सहदेवाला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचा शूरवीर व्याघ्रदत्त सत्यकीला अडवत असतो. त्याच्या तीक्ष्ण बाणाने सत्यकीला भरपूर जखमा झाल्या होत्या, तरीही तो लढत होता.
त्याच्या सहनशक्तीची कमालच होती. सोमदत्ताचा मुलगा एकटा द्रौपदीच्या 5 मुलांना आवरण्याचा प्रयत्न करत होता. ऋष्यशृंगांचा मुलगा अलमवुष भीमसेनाला अडवत होता. ते युद्ध मनुष्य राक्षस असंच होतं. त्यावेळी आकाशातील प्रेक्षकांना राम रावणाचंच युद्ध आठवलं. युधिष्ठिर द्रोणांना 90 बाण मारतो आणि द्रोण त्याला प्रतिसाद देतात त्याच्या छातीत 5 बाण मारून. त्यानंतर द्रोण त्यांचे घोडे जखमी करतो, त्यांचं धनुष्य तोडतो. युधिष्ठिराकडे धनुष्य नाही हे समजल्यावर द्रोण त्याला कैद करण्यासाठी झपाट्याने त्याच्याकडे जायला लागतात. ते त्याच्यावर असंख्य बाण मारतात, इतके की तो दिसेनासाच होतो. त्यांना वाटतं की तो पांडव बहुतेक मेला असावा. कोणाला वाटतं की तो त्या गदारोळातून निसटलेला असावा. पांडवांचं सैनिक ओरडायला लागले की त्यांचा राजा मेला आहे. ते हळहळ व्यक्त करतात. ब्राह्मणांनी त्याला मारलं असंही ते बोलत असतात. ते समजतात द्रोणाने एक आणखीन चांगलं कार्य केलं त्या युद्धाच्या दरम्यान. परंतु ते तसं नव्हतं. युधिष्ठिर आणखीन धनुष्य मिळवतात आणि द्रोणांवर ते गाफील असताना हल्ला करून त्यांना बाद करतात. ते सगळं चमत्कारासारखंच होतं. रागावलेला युधिष्ठिर एक जबरदस्त शर द्रोणांवर फेकतो, ज्याने एखादा डोंगर कोसळेल. त्यावेळी तो ज्या प्रकारे ओरडतो सगळे प्राणी घाबरून जातात. द्रोणावर तो सापासारखा दिसणारा शर फेकला जातो. ते पाहून द्रोण ब्रह्मअस्त्र सोडतात. त्यामुळे तो शर भस्म होतो. त्यानंतर ते ब्रह्मअस्त्र युधिष्ठिराच्या गाडीकडे जायला लागतं. ते पाहून युधिष्ठिर त्या अस्त्राला गोंधळात टाकतो, असं की ते पुन्हा द्रोणांच्याकडे जायला लागतं. त्यानंतर युधिष्ठिर द्रोणांवर 5 तीक्ष्ण बाण मारतो. त्यामुळे त्यांचं धनुष्य मोडतं आणि ते मोडलेलं धनुष्य गदेसारखं युधिष्ठिरावर फेकून ते मारतात. ते मोडलेलं धनुष्य गदेप्रमाणे गिरक्या घेत 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 युधिष्ठिराकडे वेगाने जात असतं. युधिष्ठिर गदा घेतो. तो ती गदा ते येणाऱ्या धनुष्यावर फेकतो. त्या दोघांची टक्कर होते आणि त्या खाली कोसळतात. चिडलेले द्रोण युधिष्ठिराचे घोडे जखमी करतात, त्यांचा झेंडा पाडतात. त्यानंतर तो आणखीन 3 बाण त्या पांडवाला मारतो आणि जखमी करतो. युधिष्ठिर त्याच्या घोडे नसलेल्या रथातून उतरतो, हात वर करून उभा राहतो. युधिष्ठिर हार मानतोय ते द्रोणांच्या लक्षात येतं. द्रोण त्याच्याकडे वेगाने जात असताना ते त्याच्यावर बाणांचा वर्षावही करत असतात. ते पाहून पांडवांच्या सैन्यांकडून हाहाकार ऐकू यायला लागतो. ते म्हणतात, राजाला आता द्रोण मारणार. तेवढ्याच सहदेव तिथे येतो, युधिष्ठिराला घेतो आणि ते दोघेही तिथून निघून जातात. द्रोण त्या पांडवाला अटक करू शकत नाही. इथेच आपण आपला 103वा भाग संपवणार आहोत. भाग 104. संजय पुढे सांगत असतो की क्षेमधृती अंगावर चालून येणाऱ्या व्रत क्षेत्राला छातीत अनेक बाण मारतो. तो कैकेयी राजपुत्र छातीत ते घेऊन त्याच्या विरोधकाला 90 बाण मारतो. क्षेमधृती संतापाच्या भरात कैकेयीला पुन्हा बाण मारतो. त्याचं धनुष्य तोडलं जातं. त्यानंतर तो इतरांवर बाणांचा वर्षाव करत असतो. बृहत्क्षत्र दुसरा तीरकमठा घेऊन हसत हसत क्षेमधृतीचे घोडे मारतो, सारथ्याला मारतो. त्यानंतर तो एक धारधार बाणाने क्षेमधृतीचं डोकं उडवतो. त्याचा रत्नजडीत मुकुट प्रथम खाली पडतो आणि त्याच्यावर त्याचं मुंडकं पडतं. ते केल्यानंतर बृहत्क्षत्र खूप आनंदी दिसतो. त्यानंतर तो पार्थाला मदत करण्यासाठी जातो. मोठा योद्धा वीरधवन धृष्टकेतूला विरोध करत असतो, कारण तो द्रोणांना मारण्यासाठीच जात असतो. त्यांच्यामध्ये द्वंद्व सुरू होतं. ते एकमेकांवर असंख्य तीर फेकत असतात. जसे काही 2 माजलेले हत्ती झुंजावेत तसेच ते द्वंद्व होतं. ते द्वंद्व फारच भीषण होतं. त्यांच्या धारदार बाणाने आजूबाजूचे कित्येक सैनिक आणि जनावरं मारली जातात. आकाशातून ते पाहणारे सिद्ध, चरण आणि साध्य सांगतात की ते पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. इतकं ते प्रेक्षणीय होतं. दृष्टकेतूचा तीरकमठा तुटतो. तो छड्डीचा नायक दुसरत घेतो. ते द्वंद्व तसंच पुढे चालू राहतो. तो एक भयंकर शक्तिमान शर वीरधवनावर फेकतो. त्याच्या आघाताने वीरधवन खाली कोसळतो आणि ते झाल्यामुळे त्रिगर्ताचं सैन्य माघार घेऊ लागतं. कारण त्यांचा नायक मेला की ते सैन्य युद्धातून माघार घेणं हा एक नियम होता. माघार घेणाऱ्या सैन्याला अभय असतं. माघार घेणारे सैन्य शुभ्र झेंडा उभारून रणभूमीतून परत जात असे. अशा रीतीने कौरवांच्या सैन्याची संख्या कित्येक अक्षोहिणीने कमी झालेली होती. पांडवांचं सैन्यसुद्धा त्याच कारणामुळे कमी होत होतं. तो 16वा दिवस होता.
त्याचवेळी तुमचा मुलगा दुर्मुख सहदेवावर बाणांचा वर्षाव करत होता. ते दोघेही जोरजोराने ओरडून लढत होते. सहदेव त्याला एक नेमक्या जागी बाण मारतो. दुर्मुख मात्र त्वेषाने लढतच होता आणि सहदेव मात्र शांतपणे त्याला तोंड देत होता. सहदेव त्याला आणखी 9 बाण मारतो. त्यानंतर तो दुर्मुखाचं धनुष्य तोडून टाकतो. त्यानंतर तो त्याचे घोडे मारतो. त्यानंतर तो एक धारदार बाणाने दुर्मुखाच्या सारथ्याचं शिर उडवतो. त्यानंतर तो पुन्हा तुमच्या मुलाचं धनुष्य तोडतो. तुमच्या मुलावर असंख्य बाण पडतच असतात. त्यावेळी दुर्मुख रथातून उतरतो आणि मित्राच्या रथात चढतो. तुमचा मुलगा मारला गेला 16व्या दिवशी. त्यामुळे संतापलेला सहदेव नीरामित्रावर हल्ला करतो. तो त्रिगर्ताचा युवराज होता. तो रथातून खाली कोसळतो. ते पाहून त्रिगर्ताचं सैन्य मनोधैर्य खच्ची झाल्यासारखं होतं. काही माघार घेण्याच्या गोष्टी करू लागतात, कारण युद्धात कौरव जिंकण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत होती. सहदेव मोठ्याने जिंकल्याची घोषणा करतो. त्याचवेळी कौरव हळहळ व्यक्त करत होते. हे सगळं होत असताना नकुल तुमच्या विकर्णाचा पराभव करतो. त्याचं सगळ्यांनाच नवल वाटतं. दुसरीकडे व्याघ्रदत्त सत्यकीला जेरीस आणत होता. इतके बाण त्याने सत्यकीवर फेकलेले होते की त्यामुळे तो दिसतच नव्हता. सत्यकी मेला की अजून जिवंत आहे हेही समजत नव्हतं. मगधाच्या युवराजाचा पराभव केलेला आहे असं समजतच तो युयुधनाकडे वळतो. त्या युद्धात बाणांबरोबर इतर आयुधंसुद्धा वापरली जात होती. त्यामध्ये भाले, गदा, काटेरी गदा, सोटे वगैरे वापरलं जात होतं. त्यातूनच सत्यकी निसटतो. त्याच्या मुखावर समाधान दिसत होतं. मगधांचा जवळजवळ सर्वनाशच झालेला होता. जे उरलेले होते ते सुद्धा पळून जात असतात. पळून जाणाऱ्यांना अभय असे, त्यामुळे त्यांना कोणी मारत नसे. कौरवांच्या सैन्यावर युयुधनाचे विषारी बाण पडत होते. त्याने कित्येक मरत होते. युयुधान मात्र समाधानी दिसत होता. थोड्या वेळासाठी तो धनुष्य बाजूला ठेवून विश्रांती घेत आहे असं दिसतं. त्याच्या मुखावर हास्य चमकत होतं. त्याचा जोर असा होता की कोणीही त्याच्या वाटेला जात नव्हतं आणि ते पाहून द्रोण संतापतात आणि ते त्याच्यावर जातात. इथेच आपण आपला 104वा भाग संपवणार आहोत. भाग 105. संजय पुढे सांगतो. सोमदत्ताचा ख्यातनाम मुलगा द्रौपदीच्या 5ही मुलांना बाण मारतो. त्यामुळे ते जखमी होतात, ते बेहोश होतात, त्यांचा गोंधळ उडालेला असतो. त्यानंतर सतनिक नकुलाचा मुलगा सोमदत्ताच्या मुलाला 2 बाण मारून भोसकतो. तो त्यांनी खूप खुश होऊन जोराने ओरडतो. ते पाहून इतर त्याच्या सावत्र भावांना हुरूप येतो. त्यांचं मनोधैर्य सुधारतं आणि ते सोमदत्ताच्या मुलावर बाणांनी हल्ला करतात. सोमदत्ताचा मुलगा पुन्हा त्यांना ते 5 विषारी बाण मारतो. प्रत्येक बाण त्याच्या प्रत्येकाच्या छातीत घुसतो. त्यानंतर ते 5 भाऊ त्याला घेरतात आणि त्याच्यावर बाणांचा मारा करू लागतात. त्या जोरात अर्जुनाचा मुलगा सोमदत्ताचा मुलगा सौरादत्तीवर चालून जातो. त्याचे 4 घोडे यमाकडे धाडतो. भीमाचा मुलगा सौरादत्तीचं धनुष्य मोडून टाकतो. प्रतिविंध्य युधिष्ठिराचा मुलगा जोराने ओरडत नंतर तो त्याचा ध्वजस्तंभाचा दांडा मोडून टाकतो. नकुलाचा मुलगा त्याचा रथ मोडून टाकतो. सहदेवाचा मुलगा पाहतो की सौरादित्य पळून जात आहे. तो त्याचं मुंडकं उडवतो एका बाणाने. कानात कुंडलं असलेलं ते शिर मातीत पडतं. त्याचे डोळे उघडे असतात, जीभ बाहेर आलेली असते. तो आता यमाच्या घरी गेलेला असतो. ते पाहून सोमदत्ताचे सैनिक रणभूमी सोडून जाण्याच्या तयारीला लागतात. राक्षस अलमवूष भीमाबरोबर लढत असतो, मोठ्या द्वेषानेच. जसा रावणाचा मुलगा इंद्रजित रामाच्या भावाशी म्हणजेच लक्ष्मणाशी लढत होता. ते राक्षस आणि मनुष्य असं द्वंद्व आकाशातील प्रेक्षकांना फारच रोचक वाटत होतं. ऋष्यशृंगांच्या त्या मुलाला तो 9 बाण मारतो. ते जिव्हारी बसतात. त्यामुळे चिडलेला तो राक्षस भीमावर चालून जातो. भीमाला बाणाने तो जर्जर करतो. त्यानंतर भीमाला एका बाणाने तो अलमवूष बेहोश करतो. थोड्याच वेळात भीम सावध होतो. त्याचं मोठं धनुष्य काढतो आणि अलमवूषाला जखमी करतो. त्याच्या सर्वांगाला जखमा करतो. तरीसुद्धा तो काळसर वर्णाचा राक्षस अजिबात बदलेला नसतो. त्याच्या सर्वांगातून रक्त येत असल्याने त्याचं शिर लाल झालेलं असतं. त्यावेळी त्याला त्याच्या भाईबंधांचा म्हणजेच बकासुराचा वध भीमाने केला ते आठवतं. ते झाल्यामुळे तो भीमाला म्हणतो, जरा थांब, माझी ताकद तुला दाखवतो.
तू आमच्या बकासुराला कपटानं मारलेला आहेस ना, त्याचा मला विसर पडला होता. असं बोलून तो राक्षस अदृश्य होतो. तशा स्थितीत तो भीमावर जोराने बाणांचा वर्षाव करू लागतो. कुठून बाण येत आहेत ते भीमाला समजतच नाही. तो राक्षस कधी आकाशातून तर कधी पृथ्वीच्या उदरातून असे बाण मारत असतो. त्यामुळे भीमाचा गोंधळ उडतो. कधी अजस्त्र आकार घेतो तर कधी सूक्ष्म होऊन अदृश्य बाण मारत राहतो. त्याच्या राक्षसी वाणीत तो वृकोदराला शिव्या देत असतो, ज्या भीमाला समजतच नाहीत. त्याशिवाय आकाशातून कितीतरी मायावी शर, बाण, सोटे, तलवारी, दांडपट्टे वगैरे सगळं भीमाच्या अंगावर पडत असतात. प्रत्येक काहीतरी इजा करतच असतात. त्या विचित्र प्रकारच्या वर्षावामुळे पांडवांच्या सैन्याचं बरंच नुकसान झालं. तिथे एक नदी व्हायला लागते. त्यात पाण्याबरोबर मेलेल्या प्राण्यांचे रक्त मिसळलेलं असतं. त्यात अनेक हत्ती, घोडे अडकलेले होते. त्या रक्त पाण्याच्या नदीत माणसांचे अवयव माशासारखे तरंगत होते. काही ठिकाणी रथांचे भाग त्या पाण्याबरोबर सावकाशपणे पुढे सरकत होते. ते खाण्यासाठी नरमांस भक्षक राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी त्यात बुचकळ्या मारत होत्या. ते मायावी दृश्य भीषण होतं. त्या रक्त पाण्याच्या नदीतून अनेक पांचाल, श्रींजय आणि पांडवांचे योद्धे तरंगत जाताना भीमाला दिसत होते. ते पाहून तो बेडर पांडवसुद्धा अस्वस्थ होतो. कौरवांना मात्र त्यामुळे फारच संतोष झालेला दिसतो. तुझी रणवाद्य वाजवणारे जोरजोराने त्यांची भीषण वाद्य वाजवायला लागतात, जे पांडवांना अजिबात आवडत नाही. भीम त्यामुळे तर फारच संतापतो. एक अस्त्र काढतो, ज्याला त्वश्री असं म्हणतात. त्यातून चौफेर असंख्य बाण तो सोडतो. त्यामुळे तुमचे असंख्य योद्धे त्यात मारले जातात. त्याशिवाय अलंबुशाने उत्पन्न केलेले मायावी भासदृश्यसुद्धा गायब होतं. भीमाच्या हल्ल्याने त्रस्त झालेला तो राक्षस नंतर द्रोणांच्या आश्रयाला जातो. अशा रीतीने राक्षसाचा पराभव केल्यानंतर मोठ्यांदा गर्जना करतो, जी दाही दिशा दणाणून सोडते. पांडवांचं सैनिक वृकोदराचं कौतुक करायला लागतात, जसं काही प्रल्हादाच्या पराजयानंतर इंद्राचं देवांनी केलेलं होतं. इथेच आपण 105वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 106. संजय पुढे सांगतो की भीमाला घाबरून पळून गेलेला अलंबुश नव्या दमाने इतरत्र लढण्यासाठी जातो. तिथे त्याला हिडिंबाचा मुलगा घटोत्कच भेटतो. त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. ते दोघेही राक्षस फारच भयंकर होते. जसे प्राचीन काळी झालेलं शक्र आणि संवराचं स्वंत्व किंवा राम आणि रावणाचं युद्ध. त्यांच्या लढण्यात त्यांचं भ्रमदृश्याचं प्रमाण जास्त होतं. बराच काळ ते लढत असतात, परंतु कोणी एक वरचढ होत नाही. त्यांच्या विविध भ्रमदृश्यामुळे इतर सगळेच भांबावून जात होते. त्यांच्या त्या विचित्र पद्धतीच्या लढण्यामुळे पांडवांना काळजी वाटायला लागते. ते होत असताना भीमसेन त्याच्या रथदलाच्या मदतीने अलंबुशाला गराडा घालतो. जसे अरण्यात जंगली हत्ती पकडण्यासाठी करतात, तसाच पिंजरा ते तयार करतात त्याला पकडण्यासाठी. त्यातून तो अलंबुश तेज बाण मारू लागतो. भीमाला 5, युधिष्ठिराला 3, सहदेवाला 7, नकुलाला 3, द्रौपदीच्या मुलांना प्रत्येकी 5 असे बाण तो मारतो आणि मोठ्यांना जिंकल्याप्रमाणे ओरडतो. भीम त्याला 7 बाण मारतो, सहदेव 5 मारतो, युधिष्ठिर शेकडो बाण मारतो, नकुल पुन्हा 3 बाण मारतो, घटोत्कच त्याला शेकडो बाण मारतो, अलंबुश त्याला पुन्हा 70 बाण मारतो आणि मोठ्यांदा आरोळी ठोकतो. त्यानंतर घटोत्कच इतक्या मोठ्यांदा ओरडतो की सगळी पृथ्वी हादरते. अलंबुशाला खूप बाण लागलेले असतात, त्यामुळे त्याची ताकद कमी झालेली असते. हिडिंबाचा मुलगा त्याला आणखीन जास्त बाण मारायला लागतो, तरीही तो घटोत्कचावर अगणित बाण फेकतो. त्यामुळे चिडलेला राक्षस आणि पांडव पुन्हा त्या राक्षसावर बाणाचा मारा करायला लागतात. अशा वेढ्यामुळे तो राक्षसपुत्र अलंबुश समजतच नाही आहे आता त्याला काय करावं ते. ती त्याची मनस्थिती भीमाच्या मुलाला समजते आणि तो ठरवतो की हीच वेळ आहे अलंबुशाचा वध करण्याची. मोठ्यांदा जोराने तो त्या राक्षसपुत्रावर जातो, त्याला पकडतो आणि गरुड जसा सापाला पकडतो तसंच तो त्याला पकडतो आणि उंच आकाशात फेकतो. तो जमिनीवर आदळतो, त्याचा वध होतो आणि निपचित पडलेला तो एखाद्या कोळशाच्या ढिगाऱ्यासारखा दिसतो. त्याला घटोत्कचाने मारलेलं असतं, त्यामुळे सगळे अवयव त्याचे तुटलेले असतात. ते पाहून तुझं सैन्य घाबरून जातं. त्यांचा वध करण्यात पांडवांना यश आलेलं असतं, त्याचा त्यांना जास्त आनंद होत होता.
ते आनंदाने उड्या मारून आणि ललकाऱ्या देऊन तो व्यक्त करत असतात. त्या कोळशाच्या ढिगाऱ्यासारखा दिसणारा अलमूष ते पुन्हा पुन्हा पाहत असतात. पुन्हा पुन्हा घटोत्कचाचा अभिनंदन करत असतात. घटोत्कचाला सुद्धा मोठा आनंद झालेलाच असतो. त्या युद्धातील तो एक महत्त्वाचा विजय होता. पांडवांचे शंख नाद करून ते जाहीर करतात. रणवाद्ये वाजवली जातात. तुमचे लोक मात्र दुःखाने हळहळ व्यक्त करतात. तिथे शांतता असते. वसवाने वलीला मारलं तेव्हा जशी वाद्य देव वाजवत होते तशीच आता पांडवही वाजवत होते. कौरवांना ते आव्हान वाटलं आणि ते सुद्धा आव्हानाचे वाजवायला लागतात. इथेच आपण आपला 106वा भाग संपवणार आहोत. भाग 107वा. धृतराष्ट्र म्हणतात, मला सांग संजया, युयुधान द्रोणांवर चालून गेला त्याबद्दल मला भारी कौतूहल वाटतंय. त्याचं पुढे काय झालं ते आता मला ऐकायचं आहे. पांडवांचा नेता युयुधान आणि द्रोण यांच्यात होणाऱ्या लढाईत कौरवांचं सैन्य मारलं जात होतं. द्रोणांना स्वतः त्याची दखल घ्यावी लागली. ह्यातच युयुधानाची महती सिद्ध होती. ते सगळंच कौतुक मला वाटतं आहे. द्रोण युयुधानाला धारदार बाणांनी जखमी करतात. त्याचं रक्त जमिनीवर सांडतं. त्यावेळी अजानुबाहू सत्यकी द्रोणांना जखमी करतो. त्यांच्यात ते एकमेकांना बाण मारणं हे चालूच असतं. द्रोणांच्या बाणाने जखमी झालेला सत्यकी समजतच नाही की त्यांनी आता काय करावं. सत्यकीची ती अवस्था पाहून युयुधानाला खूप वाईट वाटतं. ते पाहून की सत्यकी द्रोणांच्या तावडीत अडकलेला आहे. तुझे मुलगे आनंद दाखवतात, मोठ्या मोठ्यांदा ओरडायला लागतात आणि ते द्रोणांना उत्तेजन देत राहतात. तो गदारोळ ऐकून आणि सत्यकी द्रोणांच्या तावडीत सापडलेला आहे ते समजल्यावर युधिष्ठिर त्यांच्या योद्ध्यांना आवाहन करतात की ते जाऊन द्रोणांचं लक्ष विचलित करतील आणि त्या योगे त्यांची सुटका करतील. ते दृष्टद्युम्नाला समजतं. ते त्याला आज्ञा करतात की तो त्वरित द्रोणांवर चाल करून जाईल. सत्यकीला त्या ब्राह्मणाच्या तावडीतून सोडवलंच पाहिजे. आता तिथे जा आणि द्रोणांना त्यांच्यापासून दूर करा, असं राजा युधिष्ठिर बोलतो. भीमाला त्याचं नेतृत्व करण्यास सांगतो. ती आज्ञा झाल्यानंतर पांडवांच्या अनेक तुकड्या द्रोणांवर चाल करण्यासाठी भीमाच्या नेतृत्वात जायला लागतात. श्रींजय आणि पांडवांचं सैन्य मोठा आवाज करत निघतं. ते चहूबाजूनी द्रोणांवर बाणांचा वर्षाव करू लागतात. परंतु द्रोणांना त्याचं भयच वाटत नाही. ते त्याकडे गमतीने पाहत असतात. त्यांना त्याचा मुलगा अश्वत्थामा मदत करण्यासाठी पुढे होतो. द्रोण मध्यान्हीच्या सूर्यासारखा चमकत होता. द्रोण त्या हल्ल्याचं बाणांनी स्वागत करतात. त्या द्रोणांच्या प्रतिकारापुढे पांडवांचं आणि श्रींजयाचं काहीही चालत नाही. भारद्वाजाच्या मुलाचे बाण सूर्यकिरणांप्रमाणे चमकतच होते. त्यात अनेक चांगले योद्धे मारले गेले. त्यात महारथीच जास्त होते. त्यात दृष्टद्युम्नाचे योद्धे जास्त होते. त्या युद्धात द्रोणांनी कैकेयाचे मोठे योद्धेही मारलेले होते. त्यानंतर तो ब्राह्मण थोडा वेळ शांत उभा होता, पाहत होता. त्यानंतर काय करावं त्याचा अंदाज घेत होता. इथे असंख्य योद्धे मरण यातनाने विव्हळत पडलेले होते. त्यात मत्स्य, केकेया, पांचाल आणि पांडवांचे योद्धे होते. ते पाहून देव, गंधर्व, पितर आकाशातून म्हणतात, पहा ते पांडवांच्या बाजूचे योद्धे कसे धावत आहेत जीव घेऊन. ते होत असताना द्रोणांना कोणीही विरोध करत नव्हतं. त्यात कोणी एकसुद्धा बाण मारलेला नव्हता. लांबून युधिष्ठिर ते हत्याकांड असहाय्यपणे पाहत असताना त्याला पांचजन्याचा आवाज ऐकू येतो. वासुदेवाने ते वाजवलेलं होतं. त्यावेळी कौरव जयद्रथाला वाचवण्यासाठी पराकाष्ठा करत होते. त्या आवाजामुळे गांडीवाचा टणात्कारही ऐकू येत नव्हता. त्याला काळजी वाटत असते की पार्थाचं काय होतं आहे. सिनीच्या नातवाला तो म्हणतो, अरे मुला, मित्राला मदत करण्याचा धर्म निभावण्याची आता वेळ आली आहे. मला वाटतं तुझ्यासारखा आमचा हितचिंतक दुसरा नाहीच आहे. तू नेहमीच आज्ञाधारक आणि प्रामाणिक असतोस. जसे केशव आमचा त्राता आहेस तसा तू सुद्धा आहेस. तुझी हिंमत कृष्णासारखीच आहे. म्हणून मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितो. अर्जुन तुझ्या भावासारखाच आहे, मित्रसुद्धा आहे आणि शिक्षकसुद्धा आहे. त्याला तू मदत करावी असं मला वाटतंय. तू सत्यावर विश्वास असलेला मित्रांचा कैवारी म्हणूनच प्रसिद्ध आहेस. सत्यासाठी जीवाची बाजी लावणारा आणि ब्राह्मणाला पृथ्वीचं दान करणारा सारखेच पुण्यवान असतात.
अनेक राजांनी ब्राह्मणांना दानं केली आहेत, पुण्य मिळवलेलं आहे. तसं तू अर्जुनाला मदत करून पुण्य मिळवावं असं मी तुला सांगतो आहे. हात जोडून विनंती पण करतो आहे. तिथे कृष्ण आहे. तो त्याच्या मित्रांसाठी काहीही करायला तयारच आहे. तू तसा दुसरा आहेस. सामान्य युद्ध ते करणारच नाहीत. तुझ्या हिंमतीच्या गोष्टी धनंजय मला नेहमीच सांगत असतो आणि त्या ऐकायला मलाही आवडत असे. तो नेहमी सांगतो की सत्य की केवळ हुशार युद्ध आहे असं नाही, तर तो एक बुद्धिमान क्षत्रियसुद्धा आहे. सत्य की महारथी आहे आणि त्याचा चांगला शिष्यसुद्धा आहे. तो माझा आवडता आणि मी त्याचा आवडता असे आमचं नातं आहे. युयोधन कौरवांचा नाश करणार आहे. अर्जुन पुढे सांगतो की मला तिथे कित्येक योद्धे आहेत, जसे भार्गव, अनिरुद्ध, गद, शरण, संब, प्रद्युम्न, पण मला सत्यकीवर जास्त भरवसा आहे. हे मला अर्जुन द्वैतवनात सांगत होता तुझ्याबद्दल. हेच फार मोठं विशेष आहे. तू त्या भरवशाचं महत्त्व लक्षात घेऊन आत्ता अर्जुनाला मदत करावी असं मला वाटतं. ह्यावेळी तुला त्या अर्जुनाच्या विश्वासाची शाश्वती घ्यायची आहे. आम्हा सगळ्या पांडवांचा विश्वास तुझ्यावरच आहे आणि तो तू खरा करणार आहेस. उपप्लवात असताना मला तुझी आठवण येत होती. द्रोणांनी दिलेलं चिलखत घालून दुर्योधन अर्जुनाच्या मागे गेलेला आहे, म्हणून तू तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते पाहावं असं मला वाटतं. भीम आणि इतर सगळे द्रोणांना आवरण्याचं काम करतीलच, परंतु कौरवांचं सैन्य पळतं आहे. सगळेच धृतराष्ट्राचे सव्यसाचीला घाबरतातच. ज्या प्रमाणात हवेत धूळ उडत आहे ते पाहिलं ना की वाटतंय अर्जुन मोठ्या संकटात आहे. अर्जुनाला सिंध आणि सौवीराच्या योद्ध्यांनी घेरलेलं असेल. त्यांचा नाश करण्याशिवाय तो जयद्रथापर्यंत पोचणारच नाही. तेवढ्यात दिवस संपला तर अर्जुनाची प्रतिज्ञा अपुरी राहील. अशावेळी जिष्णूला मदत करणारा कोणीतरी मजबूत योद्धा तिथे असला पाहिजे असं मला वाटते. कौरवांची सगळी तयारी अशी आहे की अर्जुन त्याची प्रतिज्ञा पुरी करणार नाही. जर ते झालं तर त्याला अग्निकाष्ठ भक्षण करावी लागतील आणि ते आपल्याला चालणार नाही. जयद्रथ आणि अर्जुन यांच्यामध्ये मोठं सैन्य दुर्योधनाने ठेवलेलं आहे. त्यातून जयद्रथापर्यंत पोचणं सोपं नाही आहे. अर्जुनाच्या पुढे जयद्रथाचं सैन्य आहे, मागे द्रोणांची पलटण आहे, त्यात तो एकटा आहे. त्याला एकटं सोडणं आपल्याला शोभत नाही. त्याची प्रतिज्ञा आपली प्रतिज्ञा आहे हे तू लक्षात घेतलं असेलच, जे मला सांगायचं आहे. अर्जुनाचं जगणं फक्त पांडवांसाठी, वृष्णींसाठी, पांचालांसाठी आणि श्रींजयांसाठी फार मोलाचं आहे. तू अशा वेळी त्याला तुझ्या पद्धतीने मदत करावी असं मला वाटतं. तो सकाळपासून जयद्रथाला शोधत आहे, पण अजूनही तो त्याला पकडू शकलेला नाही आहे. आणि आता तर दुपार उलटून गेली आहे. सूर्य पश्चिमेला सरकलेलाही आहे. तो त्याची प्रतिज्ञा पुरी करणार की नाही तेही मला समजत नाही आहे. कौरवांचं सैन्य अफाट आहे, त्यामुळे ते हटवणं सोपं नाही आहे. त्यात योद्ध्यांची हिंमत तेवढीच पुरेशी नसते. सागराच्या लाटांप्रमाणे ते सैन्य पुन्हा पुन्हा त्याला अडवणारच आहे. त्यात वेळ जात आहे. वेळ कुणासाठीही थांबत नाही हे तू चांगलंच जाणतोस. आजच्या युद्धाचं गणित माझं चुकणार अशी मला भीती वाटते आहे. द्रोण माझ्या फौजा कापत आहेत. ते सगळे योग्य प्रकारे हाताळणारा कोणीतरी पाहिजे, त्यासाठी मी तुला बोलवलेलं आहे. तुझं काम अर्जुनाला अशा प्रकारे मदत करावी की तो त्या कौरवांच्या अफाट सैन्यातून जयद्रथापर्यंत पोचेल. त्याच्याबरोबर केशव आहे, तो जगनियंता आहे. तरीही मला भीती वाटते आहे. तरी अर्जुनाच्या हिश्श्याला फार मोठं संकट आहे हे निश्चितच आहे. ह्या युद्धात जर तो गेला तर मला काही सुचतच नाही आहे. वृष्णींमध्ये 2 अतिरथी आहेत, एक प्रद्युम्न आणि दुसरा तू. शस्त्रविद्येत तू तर नारायणासारखाच आहेस. ताकदीमध्ये तू शंकराशना म्हणजे बळरामासारखा आहेस. पराक्रमात तू अर्जुनासारखाच आहेस. तुझ्या मनात आणलंस तर तुला करता येणार नाही असं काहीही नाही आहे. त्याला मदत करण्यास तू सज्ज हो. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद तुला आहेतच. अर्जुनाचा आदर्श उराशी बाळगून तू त्याला मदत करावी असंच मला वाटतं आहे. कृष्ण सगळ्यांचाच श्रेष्ठ आहे, म्हणून मी जे बोलतो ते अर्जुनाची आज्ञा आहे असं समजून तू जा त्याला मदत करण्यासाठी. धनंजयाला शोध, त्याच्याबरोबर राहा असं माझं सांगणं आहे. कौरवांच्या सैन्यात फूट पाडण्याचं काम तुला करायचं आहे. ते तू तुझी कमाल करून दाखव. इथेच आपण आपला 107वा भाग संपवणार आहोत. भाग 108.
संजय पुढे सांगतो की युधिष्ठिराचं ते प्रेमाचं आवाहन ऐकल्यावर त्याला खूप आनंद होतो. तो त्याला आश्वासन देतो. तो म्हणतो, आपलं सगळं मी ऐकलेलं आहे. फाल्गुनीसाठी आपलं जे प्रेम आहे तेही मी समजलो आहे. मी अशा प्रसंगी आपल्या शब्दांबाहेर नाही. आपण जी आज्ञा कराल ती मला मंजूरच आहे. मी माझ्या शिक्षकासाठी जीव देण्यासाठी सुद्धा तयार आहे. मी आपल्या आज्ञेनुसार तीनही जगांशी लढायला तयार आहे. आता मी दुर्योधनाच्या सगळ्या सैन्याशी लढायलाही सज्ज आहे. आता मी धनंजयाकडे जातो आणि जोपर्यंत त्याने जयद्रथाला मारले नाही तोपर्यंत मी त्याला साथच देत राहीन. त्यानंतर मी आपल्यापुढे हजर होईन. परंतु मला धनंजयाने जी आज्ञा दिली होती जयद्रथाकडे जाण्याआधी ती आपल्याला सांगतो. धनंजय मला सांगत होते की मी आपल्या संरक्षणाचं काम केलं पाहिजे. ते त्यांनी मला कृष्णाच्या आणि इतर साथीदारांच्या समक्षच सांगितलेलं आहे. तर त्या आज्ञेचं मी काय करावं? कारण आपल्याला द्रोणांच्याकडून धोका संभवतो हे तितकंच खरं आहे. जर आपण प्रद्युम्नाला आपला संरक्षक म्हणून नेमत असाल तर मी तुमच्या आज्ञेने पार्थाकडे जाऊ शकतो. पुढे तो असंही म्हणतो की आपण द्रोणांना ओळखता. त्यांचं दुर्योधनाला दिलेलं वचन आपण आठवत असाल. तोही वचनाचा पक्का आहे. तेव्हा आपल्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था झाल्याखेरीज मी पार्थाकडे जाऊ शकत नाही. प्रद्युम्न एक उत्तम योद्धा आहे. तो सुद्धा सहजासहजी थकत नाही. त्याची आपण नेमणूक करावी आपल्या संरक्षणासाठी, म्हणजे मी पार्थाकडे जाईन. जयद्रथाचा वध झाल्यावर मी पुन्हा आपल्या सेवेसाठी उपस्थित होईन. जर तुम्हाला पकडण्यात द्रोणांना यश आलं तर ते जास्त वाईट ठरणार आहे. कारण जर आपल्याला ते कैदी करून घेऊन गेले तर आपल्याला पुन्हा वनवासात जावं लागेल आणि तसं झालं तर जयद्रथाचा वध मात्र कुचकामीच ठरेल. युधिष्ठिर मुक्त असणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे असं माधवाने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच युधिष्ठिराचं मुक्त असणं जयद्रथाच्या वधापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मला वाटतं रुक्मीचा मुलगा प्रद्युम्न द्रोणांना बरोबरीचा आहे. तेव्हा त्याची नेमणूक प्रथम आपण करा आणि मगच मी पार्थाला मदत करण्यासाठी जाऊ शकतो. द्रोणांचं कवच म्हणजे चिलखत अभेद्य आहे. त्याच्यासाठी इतर योद्धे लहान मुलांसारखेच आहेत. मी गेल्यावर तुम्हाला द्रोणांपासून कोण कसं संरक्षण देतो ते मला समजलं पाहिजे. कारण ती माझी जबाबदारी आहे. आपण जेवढे पार्थासाठी चिंता करतात तेवढीच चिंता करण्याचं खरं तर कारण मला दिसत नाही. आपलं संरक्षण जास्त मोलाचं आहे. तिथे अर्जुनाबरोबर केशव आहे. त्यासाठी आपली त्याच्याबद्दलची चिंता ही निरर्थकच आहे. आपल्याला जास्त संरक्षणाची आवश्यकता आहे असं माझं तरी मत आहे. त्याच्याशी लढणारे योद्धे अगदी कर्ण धरून अर्जुन एकटा सांभाळू शकतो. तसं मी नसलो तरी काहीही बिघडत नाही. अर्जुन त्या सगळ्यांना पुरून उरेल असाच आहे. आपलं भय हे की अर्जुनाला काही धोका आहे, माझ्यामध्ये ते व्यर्थ आहे. उलट पक्षी आपल्याला माझी जास्त गरज आहे. माझ्या जाण्याने दुर्योधनाची खेळी जास्त सोपी होईल. तो तुम्हाला द्रोणांच्या मदतीने सहजपणे कैद करू शकेल. तसं झालं तर मी पार्थाला काय जाब देणार? दोघेही म्हणजे अर्जुन आणि द्रोण त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी बांधलेले आहेत. हे सगळं लक्षात घेता महाराज, मी तिथे न जाणं आणि आपल्याला संरक्षण देत राहणं जास्त शहाणपणाचं आहे. म्हणून मी तिथे जाणार नाही. ते ऐकल्यावर युधिष्ठिर म्हणतो, जर तसं तुला योग्य वाटत असेल तर ते खरं आहे. तरी मला अर्जुनाची चिंता ही वाटतच राहणार आहे. मी माझं संरक्षण करण्याची पराकाष्ठा करणार आहे. माझ्या अंदाजाने तू अर्जुनाकडे जाणंच जास्त श्रेयस्कर आहे. म्हणून तू माझ्या सांगण्याप्रमाणे तिथे जा. ते जास्त महत्त्वाचं आहे. भीमसेन माझं संरक्षण करू शकतो. त्याशिवाय द्रौपदीची मुलं आहेत. इतर योद्धे जसे प्रिशताचा धृष्टद्युम्न आहे ते सगळे द्रोणाला अटकाव करण्यात समर्थ आहे. त्याशिवाय घटोत्कच आहे, विराट आहे, द्रुपद आहे, असे बरेच आम्ही एकत्र इथे आहोत. शिखंडी, धृष्टकेतू, केकेया बंधू, कुंतीभोज, नकुल, सहदेव असे आहेत मला संरक्षण देण्यासाठी. ते असताना द्रोणांपासून मला धोका कमी संभवतो. तो प्रिशताचा धृष्टद्युम्न द्रोणांचा कर्दनकाळ माझ्या सोबतीला आहे. त्या सगळ्यांना हरवणं द्रोणांना जमणार नाही असं माझं मनही सांगतंय. धृष्टद्युम्न अग्नीतून आलेला आहे. त्याचा जन्मच मुळी द्रोणांचा नाश करण्यासाठी झालेला आहे. म्हणून तू जा पार्थाकडे.
म्हणजेच माझ्या मनाला शांती लाभेल. इथेच आपला 108वा भाग संपवणार आहोत आपण.